हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कृष्णा दुष्यंतला पहिला गोडाचा घास भरवत असते. ती म्हणत असते, तुम्ही साखर कारखाना आणि दूध डेअरीचे चेअरमन झालात नवं, म्हणून हा गोडाचा घास तुमच्यासाठी. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, आता मी भरवणार. आणि तो तिला गोडाचा घास भरवतो. तो म्हणतो की सरपंचाची सुरुवात तू दणक्यात केल्याबद्दल हा गोडाचा घास तुझ्यासाठी. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, दोघेजण आता एकमेकांना भरवत असतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते की आता तुमच्या कामाचा व्याप वाढल नाही का, तुम्हाला दिवसभर काम करावं लागेल. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे, मला 24 तास तिथे बसून राहायची काही गरज नाही आहे. मी घरूनसुद्धा ती कामं करू शकतो. कामं झाल्यानंतर बाकीचा वेळ तर तुझ्यासाठीच असेल ना, तुला मदत करायला नको का. तेव्हा कृष्णा म्हणत असते की अगदी बरोबर, तुम्ही तर मला मदत केलीच पाहिजे, हो की नाही. त्याशिवाय का हा विडा उचललाय मी, तुमच्याशिवाय काहीसुद्धा होणार नाही आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, आणि माझं काय, तुम्ही तर आता बिझी होणार, मग मला वेळ देणार की नाही. तेव्हा कृष्णा म्हणते, असं कसं, कामं झाल्यानंतर माझा बाकीचा वेळ तर तुमचाच असेल ना. तेव्हा इथे दुष्यंत आणि कृष्णा दोघेजण आता एकमेकांबरोबर गप्पा मारत इथे खात असतात. कृष्णा म्हणत असते, तुम्हाला आता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे, तुम्हाला जबाबदारीचं काम आहे. आणि तेवढ्यातच कृष्णाला फोन येतो. तेव्हा कृष्णा फोनवरती बोलत असते. तेव्हा तिला आवाज येत नसल्यामुळे ती म्हणते, बरं बरं, थांबा थांबा, मी बाहेर येते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं जेवताना कशाला फोन उचलायचा, जेवून तरी जायचं ना. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, हे काय यार, याला काहीच अर्थ नाही आहे, आता आम्हाला जेवायला सुद्धा एकत्र वेळ मिळणार नाही आहे का, असं दुष्यंतला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत हा सगळ्यांबरोबर चांगलं वागतच असतो. प्रश्न राहिलेला असतो तो समर आणि इथे अनुसयाचा. ते दोघेजण 26 वर्षानंतर परत तर आलेत, पण त्यांना फक्त त्यांचा अधिकार हवाय, आणि तो जर मिळाला नाही ना तर ते हिसकावून घेणार आहेत. 26 वर्ष आता आपण या संपत्तीपासून दूर राहिलो, पण आता हे सगळंच आपल्याला पाहिजे असं आता त्यांना वाटत असतं. मग त्यापुढे त्यांना कृष्णा आणि दुष्यंतचा चांगुलपणासुद्धा दिसत नसतो. समर म्हणत असतो की आहे, हे जे काही केलं आहे ना आढळरावांनी, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. म्हणजे सगळी सुखाची कामं दिलेत त्या दुष्यंतला, आणि सगळी कष्टाची कामं ही दिलेत मला. साखर कारखाना, दूध डेअरी, ज्याच्यातून जास्त पैसा मिळतो ते सगळं त्या दुष्यंताला दिलं, आणि पोल्ट्री फार्म, शेती आणि कॉन्ट्रॅक्टची कामे ही सगळी मला. म्हणजे जिथे कष्टाची कामं आहेत ते सगळं मला का, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा अनुसया म्हणते, ए बाबा, तू थोडा शांत हो. हे बघ, आपल्याला सगळं काही मिळवायचं आहे. 26 वर्षानंतर आपण काही इथे गप्प बसायला आलो नाही, आपण सगळं काही मिळवायचं, पण हळूहळू. इथे कुणाला कळता कामा नये की आपण हे सगळं बळकवायला आलो आहे. आपण सगळ्यांना घरातून बाहेर काढायचं, हळूहळू हे सगळं मिळवायचं. पण आत्ताच बाबा काही बोलू नकोस. जर या घरात कुणाला कळलं ना की आपला हेतू काय आहे, तर आपल्याला लगेच इथून बाहेर काढलं जाईल. त्यामुळे तू जरा शांतच हो, म्हणजे हळूहळू आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवता येईल, असं अनुसया समरला सांगते. आणि म्हणते की त्या जयकांतपासून आहे ना लांब राहा. तो जयकांत कधी तुला भडकवल आणि तुलाच नेऊन बाजारात विकल ना, तुलासुद्धा कळणार नाही, असं इथे अनुसया आता समरला समजावते. तर इथे कृष्णाने आता ग्रामसभा इथे भरवलेली असते, आणि तिने सर्व लोकांना बोलावलेलं असतं. ज्यांच्या ज्या काही अडचणी असतील ना त्या समजून घेण्याचा प्रयत्न करते, आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आता तिला लिहिता वाचता येत नसल्यामुळे दुष्यंत तिच्याबरोबरच असतो, आणि दुष्यंत आता सगळ्यांच्या समस्या वाचून तिला सांगत असतो, आणि मग दोघेजण मिळून त्याच्यावरती तोडगा काढत असतात. तर इथे एका बाईला आता घरकुल हवं असतं. तेव्हा तिच्या घरकुलाची अडचण आता दूर केली जाणार असते. तर 2 भाऊ तिथे आलेले असतात. जेव्हा कृष्णा विचारते, अजून कुणाला काही अडचण, तेव्हा ते म्हणतात की हो, मला अडचण आहे कृष्णा, हा माझा भाऊ रामदास मला शेतीच करू देत नाही. तेव्हा तो दुसरा भाऊ म्हणत असतो,
कारण याला माझ्या बापाने दुकान दिलंय ना, मग तो दुकान बी चालवणार आणि शेती बी करणार. याला काहीतरी अर्थ आहे का? तो दोन दोन बाजूने पैसा कमवणार आणि मग दुकानाचा पैसा मला मिळणार आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघांमध्ये भांडण होत असताना कृष्णा म्हणते की तुम्हाला तुमच्या वडिलांनी शेती दिली आणि तुम्हाला दुकान दिलं. तो म्हणतो दुकान दिलं ग कृष्णे, पण हल्ली माणसं मॉलमधून सामान खरेदी करतात. माझं दुकान इतकं कितीसं चालत असेल ग? मग मला शेती करायला नको का पोटा पाण्यासाठी? आणि हा मला शेतीच करू देत नाही. म्हणतो की तू काही दोन दोन बाजूने पैसा कमवणार का? कष्ट तर मीच करणार आहे ना. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते की हे बघा, तुम्ही दोघे जण भाऊ आहात, एकमेकांबरोबर भांडू नका. इतकी वर्ष तुम्ही एकत्र लहानाचे मोठे झालात ना, सुख दुःख तुम्ही सोबतच बघितलंय. या शेतीवरून आणि दुकानावरून भांडण करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, आनंदाने जगलं पाहिजे ना. एक काम करा ना, तुम्ही शेती बी करा आणि दुकान बी सांभाळा. त्यातून जो काही प्रॉफिट होईल ना, जो काही नफा होईल, दोघे अर्धा अर्धा वाटून घ्या. अर्धा अर्धा वाटून घेतल्यामुळे दोघांनासुद्धा समान फायदा होईल आणि पैसा आणि शेती हे दोघेसुद्धा व्यवस्थितरित्या कमावले जातील, असं आता ती समजावून सांगते. त्यानंतर म्हणते आता भांडू नका, हात मिळवा बरं. दोन भावांमधलं भांडण तिने अगदी योग्य पद्धतीने मिटवलेलं असतं. तेवढ्यात कृष्णा विचारते अजून कुणाची काही अडचण? तेव्हा इथे बाळजा आलेली असते. ती म्हणते भय मला अडचण आहे. तेव्हा इथे आता तुमची काय अडचण आहे असं बघायला गेल्यानंतर तर तिथे बाळजा आलेली असते. बाळजाला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे ही संपूर्ण प्रॉपर्टी, हे घर माझ्या नावावरती आहे आणि त्यामुळे हे घर माझं आहे. या घरातून कुणी मला बाहेर काढू शकत नाही कृष्णा, असं आता बाळजा म्हणते. तेव्हा इथे आता बाळजा आल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांना म्हणते की चला चला निघा आता इथून, सभा संपली, चला निघा. सगळे आता निघून जातात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेला असतो आढळराव. तो म्हणतो कृष्णे अगं हे काय चालले समद, आणि ही बाळजा इथं काय करते? बाळजा आत्ताच्या आत्ता निघ बरं इथून, निघ आणि इथून निघून जा. तेव्हा बाळजा म्हणते ओ आढळराव, कुणाला बोलताय तुम्ही? अहो हे घर माझं आहे, माझं. माझ्या घरातून मला तुम्ही कसे काय बाहेर काढू शकता? तेव्हा इथे आढळराव म्हणतो शक्यच नाही, हे घर तुझं नाही आहे, हे घर माझं आहे, कळलं का? तेव्हा इथे तिने आता प्रॉपर्टीचे पेपर दिलेले असतात. तेव्हा दुष्यंत ते बघतो आणि म्हणतो की घर तर हिच्याच नावावरती आहे. कृष्णा म्हणते हे कसं काय शक्य आहे? बाकीचे पेपर आपल्याला तपासून बघितले पाहिजे. पंचायतीची कामं या घरूनच करायच्या ना. मग आपण जाऊया आणि आता चेक करूया की कागदपत्र नक्की बदलले गेले तर नाही आहेत ना. घरामध्ये दुसरे पेपर असतील, आपण चेक करूया. जोपर्यंत आम्ही पेपर चेक करत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच बसायचं, घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही, असं कृष्णाने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते अगं तुला काय कळते ग कागदपत्रांमधलं? काल तू सरपंच झाली आणि आज तुला लिहिता वाचतासुद्धा यायला लागलं का? जा बरं जा, काय शोधायचं आहे ते शोधा जा. घर तर हे माझ्याच नावावरती आहे, त्यामुळे मला कुणी या घरातून बाहेर नाही काढू शकत, कळलं का? तेव्हा इथे आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेजण प्रॉपर्टीचे घरातले पेपर बघायला जातात. तेव्हा बाळजा लगेच काय म्हणते, ए मैनावती अगं जा माझ्यासाठी चहा करून आण जा. तेव्हा मैना म्हणते कोण मी? तेव्हा बाळजा तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते भाई तूच. तेव्हा इथे मैनावती तिच्यासाठी चहा करायला सुद्धा जाते. तर इथे अनुसया सगळं काही बळकावण्याचा प्रयत्न करत असतानाच आता इथे बाळजाची एंट्री झालेली असते. दुष्यंत आणि कृष्ण दोघेजण त्या खोलीमध्ये आलेले असतात जिथे कपाटामध्ये सगळे आता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवलेले असतात. तेव्हा दुष्यंत एक एक पेपर आता चेक करत असतो आणि तेव्हा घरामध्ये असलेले प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर त्याच्या हाती लागतात. कृष्णा विचारते दुष्यंत सरकार काय झालं? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की ती जे काही बोलते ते खरं आहे. तेव्हा कृष्णा म्हणते काय? प्रॉपर्टी हे घर त्यांच्या नावावरती आहे, हे खरं आहे का? तेव्हा दुष्यंत म्हणतो हो, पेपरमध्ये तर तसंच आहे, तिने हे घर स्वतःच्या नावावरती करून घेतलं आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते नाही दुष्यंत सरकार, अवं हे खोटं पण असेल, त्या बाईवरती माझा विश्वास नाही आहे. ती बाई खोटं बोलू शकते, जशी आत्तापर्यंत सगळ्यांना फसवत आली आहे ना
तसं ती आताही खोटंच बोलत असेल, तुम्ही नीट बघा बरं. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मी नीटच बघितलंय, हे घर तिच्याच नावावरती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती चहा घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, अगं कसं आहे ना मैनावती, घरचा चहा तो घरचा चहा गं, घरच्या चहाची सर दुसरी कशाला बी यायची नाही. सकाळपासून मी चहा प्यायले नव्हते, डोकं माझं किती दुखतंय, जड झालंय, ते माझं मलाच माहिती. बरं झालं माझ्यासाठी चहा घेऊन आलीस. बाळजा चहाचा पहिलाच घोट पिते आणि लगेच थुंकून टाकते आणि म्हणते, काय गं ये मैनावती, चहा करून आणलेस की चिखल पाजतेस गं मला? तेव्हा मैना म्हणते, नाही मी नाही बनवलाय हा चहा, हा मोठ्या जाऊबाईंनी बनवलाय. तेव्हा इथे सुंठ टाकून चहा इथे अनुसया आढळरावांसाठी बनवत असते आणि तो चहा जेव्हा बाळजा पिते ना, तेव्हा ती म्हणते चिखलावानी चहा बनवलेला आहे. कारण तिला माहिती असतं सुंठ घालून चहा हा फक्त अनुसया आढळसाठीच बनवत असते आणि म्हणून तिने तो दिलेला तिला टोमणा असतो. तेव्हा इथे कृष्ण आणि दुष्यंत दोघेजण बाहेर येतात. बाळजा म्हणते, काय मग कृष्णा, काय बघितलंस तू, हे घर कुणाच्या नावावरती आहे? तेव्हा कृष्णा म्हणते, बाळजाबाई काय व, तुम्हाला लाज वाटत नाही का? या माणसाने तुम्हाला प्रेम दिलं, इज्जत दिली, या घरामध्ये आणलं आणि तुम्ही त्या माणसाला फसवून घर स्वतःच्या नावावरती करून घेतलं. हे सगळं करताना तुम्हाला अजिबात लाज नाही वाटली? तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, कृष्णे बास बास झालं, आता लेक्चर द्यायचं नाही या. हे घर मी स्वतः त्यांच्या नावावरून स्वतःच्या नावावरती करून घेतलं असं तुझं म्हणणं आहे. अगं पण सह्या तर त्यांनीच केल्या ना. तेव्हा आढळराव म्हणतो, नाही नाही अजिबात नाही, हे घर माझंच आहे, मी सह्या केलेल्याच नाही आहेत. तेव्हा इथे बाळजा म्हणते, भय का, अहो बघा त्या सह्या बघा, तुमच्याच सह्या आहेत. तेव्हा आढळराव म्हणतो, नाही त्या माझ्या सह्या नाही आहेत. तेव्हा ती म्हणत असते, अहो त्या सह्या तुम्हीच केल्यात. तो म्हणतो, कधी केल्या? हे सगळं तू फसवून केलं असशील, माझ्याकडून करून घेतलं असशील. तेव्हा ती म्हणते, दारू प्यायल्यानंतर आढळराव तुम्ही काय काय केलं आहे ना, अहो हे तुमचं तुम्हाला पण माहिती नाही आहे, कळलं का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आढळराव म्हणत असतो, ठीक आहे, हे घर मी तुझ्या नावावरती केलं आहे ना? ती म्हणते, भय हे घर माझं आहे आणि माझ्या मुलाचं म्हणजे दुष्यंताचं आहे, बाकी सगळ्यांनी इथून चालतं व्हायचं, चला निघा इथून आत्ताच्या आता. तेव्हा आढळराव म्हणतो की चला, या घरामध्ये मी 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही. माझ्या मनगटात अजून मी ताकद आहे, जिथं जाईन ना तिथं मी सोनं उभं करेन. त्यामुळे आता माझं ठरलं आहे, मी या घरातून बाहेर पडणार आहे. तुमचं काय ठरतं आहे ते तुमचं तुम्ही सांगा. तेव्हा अनुसया म्हणते, अहो आम्ही काय करणार, हे घर तुमच्यामुळंच तर आहे ना, जिथं तुम्ही तिथं आम्ही, आम्हाला नको हे घरदार, आम्ही तुमच्या संग येणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनुसया रडतच घरात येते. ती म्हणत असते की 26 वर्ष विधवेसारखी काढलीच की मी, मग आता यापुढंसुद्धा मी या घरामध्ये नाही राहिले तर काही हरकत नाही. असं वाटलं होतं ज्या घरामध्ये धूमधडाक्यामध्ये माझं स्वागत झालं होतं 26 वर्षांपूर्वी, मी लग्न करून या घरात आले होते, तर माझा शेवटचा श्वाससुद्धा या घरातच जावा असं मला वाटत होतं, पण ते माझ्या नशिबात नसल. तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते, सासूबाई सासूबाई तुम्ही शांत व्हा. तेव्हा अनुसया म्हणते, कृष्णे आता तू म्हणाली होतीस ना की मला माझा हक्क आणि न्याय मिळवून देशील म्हणून, मग आता तू मला माझा हक्क मिळवून देशील ना, सांग बरं. ती म्हणते, भाई सासूबाई मी तुम्हाला तुमचं हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्यातच तिथे आता दुष्यंत आलेला असतो. तो म्हणतो, कृष्णा चल, ज्या बाईचं एक घर आहे ना, जिच्या नावावरती एक घर आहे, तिच्या घरामध्ये मला 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे, चल आपण इथून निघूया असं दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो. तो लगेच ते घर सोडून जायला निघालेला असतो. तर पुढील भागामध्ये इथे आता बाळजा म्हणत असते की हे घर माझं आणि माझ्या मुलाचं आहे, दुष्यंताचं. तो म्हणतो, नाही हां, हे घर माझं नाही आहे, हे घर फक्त तुझं आहे, तुझं जे फसवून तू तुझ्या नावावरती करून घेतलं आहेस ना, त्यामुळे मला या घरामध्ये 1 मिनिटसुद्धा राहायचं नाही आहे, मी आत्ताच्या आत्ता निघून जाणार आहे. तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो तुम्ही शांत व्हा ना जरा. हे बघा, तुम्ही मला वचन दिलं होतं की नाही की आपण दोघेजणं मिळून ह्या गावाचा विकास करायचा, म्हणून लोकांच्या अडचणी सोडवायच्या. मग आता ते वचन पूर्ण करायचं सोडून तुम्ही इथून जायला निघताय. हे बघा, मी सरपंच आहे,
आणि जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा तुम्हीही माझ्याबरोबर ही शपथ घेतली होती ना. मग आता जेव्हा ते कार्य पूर्ण करायची वेळ आली आहे तर तुम्ही इथून निघून जायचं म्हणताय, हे काही बरोबर नाही, असं आता कृष्णा म्हणत असते.